दिल्लीतील अफगाणिस्तानच्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेशबंदी घालण्यात आली। या घटनेचा ठाण्यात तीव्र निषेध करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीने ठाण्यात जोरदार निदर्शने केली। महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांनी सांगितलं की भारताला तालिबानी बनवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे। मोदी सरकारचं मौन हे महिलाद्वेषाचं प्रतीक आहे। प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी केंद्रावर आरोप करत म्हटलं की महिला पत्रकारांना मज्जाव करून संविधानाचा अपमान करण्यात आला आहे। महिला कार्यकर्त्यांनी तालिबान मुर्दाबाद आणि भारत जिजाऊ सावित्रीचा चालणार नाही कायदा मनूचा अशा घोषणा देत संताप व्यक्त केला। चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। बीजेपी सरकार हाय हाय, बीजेपी सरकार हाय हाय, बीजेपी सरकार हाय हाय। महिला पत्रकारांचा अपमान करणाऱ्या सरकारचा महिला पत्रकारों के सम्मान में, महिला पत्रकारों के सम्मान में अरे मनुवादी दृष्टीच्या भाजपा सरकारचा भारत दौऱ्यावरती होते आणि असताना त्यांनी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। चप्पा चप्पा फूट उठेगा इनकलाब के नारों से, बीजेपी सरकार मुर्दाबाद, बीजेपी सरकार मुर्दाबाद। पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना कुठेतरी डावललं गेलेलं आहे आणि याचा निषेध आज आपण नोंदवत आहे, काय सांगा? गेल्या आठवड्यामध्ये तालिबानी आपल्या देशामध्ये आले आणि त्यांनी आपल्या देशाचे जे हे आहेत परराष्ट्र मंत्री जे आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली। त्यावेळेला त्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये महिलांना मज्जाव केला। त्या देशामध्ये 200 वर्षापूर्वी देशामध्ये ठराव झालेला आहे, भारतामध्ये सर्व समान अधिकार, महिलांना सुद्धा सर्व समान अधिकार मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा ठराव केलेला असताना सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी आपल्या महिला पत्रकारांना येण्यास मज्जाव केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आज जमलेलो आहोत। यापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक आंदोलन घेतलं, तिथे जातीयवाचक आमचा एक उच्च न्यायालयाचे वकील जे उच्च पदावरती आहेत पण ते जातीवाद आहेत, ते बौद्ध समाजाचे आहेत म्हणून त्यांचा गेल्या वेळेला असाच अपमान केला गेला, त्यांच्यावरती बूट फेकण्यात आले। आज आपण इथे बघितलं तर महिला पत्रकारांच्या वरती अपमान केला जातोय आणि त्याचा निषेध आम्ही आज करणार आहोत। त्याच्यापूर्वी जेव्हा संसद भवनाचं उद्घाटन झालं त्यावेळेला महिला राष्ट्रपती म्हणून आपल्या मुर्मूताई होत्या। त्या मुर्मूताईंना राष्ट्रपती असल्यामुळे त्यांना तो अधिकार होता की त्यांना उद्घाटन करण्यासाठी बोलवण्याचा, त्यांना संधी देण्याचा, पण त्या कार्यक्रमाला आपल्या राष्ट्रपतींना तिथे बोलवण्यात आलं नाही कारण त्या एक महिला आहेत। त्या अशा प्रकारे महिलांना डावलण्याचं काम हे सरकार, बीजेपी सरकार करत आहे। जातीयवादाने भरलेलं हे सरकार आहे आणि या सरकारमुळे महिलांचं पुढचं आयुष्य फार धोक्यात आलेलं आहे। कुठेही महिलांना यापुढे स्थान तिथे मिळेल असं वाटत नाही। जर राष्ट्रपती आदिवासी आहे म्हणून तुम्ही जर त्यांना जर संधी देत नसाल तर मग ह्या देशामधले जर सर्वोच्च न्यायमूर्ती आहेत, सर्वोच्च पदावरती बसलेल्या त्या माणसाला तुम्ही न्याय देत नाहीये तर इतर महिला, इतर जातीतले जे लोक आहेत त्या लोकांना तुम्ही कसा न्याय देणार? सातत्याने अशाच प्रकारे या सरकारमध्ये चालू आहे आणि त्याचा आज आम्ही संपूर्ण महिला निषेध करत आहोत ठाण्यामध्ये। पत्रकार परिषद झाली त्यामध्ये महिलांना डावललं गेलं पण रविवारच्या
शुक्रवारी जी पहिली पत्रकार परिषद तालिबानी परराष्ट्रीय मंत्री मुत्तकी यांनी घेतली, त्या पत्रकार परिषदेत जेव्हा महिला पत्रकारांना निमंत्रण नाही दिलं गेलं किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदेत सामील करून नाही घेतलं, त्याच दिवशी हे जे भाजप सरकार आहे त्यांनी महिलांचा अपमान केलेला आहे. त्याच्यानंतरची जी दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती म्हणजे काय आहे, पहिले तुम्हीच जखम द्या आणि मग त्याच्यावर मलमपट्टी पण तुम्हीच करा, तो प्रकार आहे. आणि ते करायला हे बीजेपी सरकार नेहमीच पुढे असतं. जी पहिली पत्रकार परिषद झाली आपल्या भारत भूमीमध्ये झाली, त्या पत्रकार परिषदेला जेव्हा महिलांना डावललं गेलं त्या दिवशी आपल्या सरकारनी तिकडे भूमिका घेऊन ती पत्रकार परिषद रद्द करायला हवी होती, पण तसं काही करण्यात नाही आलं. एक शब्द देखील उच्चारला गेला नाही त्या दिवशी. म्हणजेच काय तर हे सरकार हे महिला द्वेषी आहे, महिलांचा तिरस्कार करणारं आहे. महिलांना जो आमच्या संविधानाने समान अधिकार दिला आहे त्या संविधानाचा अपमान करणारं हे भाजप सरकार आहे. लोकशाहीची कुठेतरी गळचेपी होत आहे. त्यांच्या प्रत्येक कृत्यातनं हे दिसून येतंय की हे जे सरकार आहे ते मनुवादी वृत्तीचं आहे. मी माझ्या सगळ्या माता भगिनी मैत्रिणींना हे सांगू इच्छिते की त्या दिवशी त्या होत्या, उद्या आपण असू. आत्ता जर ह्या वृत्ती विरोधात आपण एकवटलो नाही, सगळ्या महिलांनी ह्याच्या विरोधात आवाज उचलला नाही, तर पुढे येणारे दिवस आपल्यासाठी अतिशय विकट असतील. ही जी मनुवादी वृत्ती आहे ती दबक्या पावलांनी उंबरठ्यावर येऊन पोचलेली आहे. त्याला चिरडण्याचं काम आपल्या सगळ्या महिलांना करायचं आहे. शेवटी मी हेच सांगू इच्छिते, आपण ह्या देशात देवींचे पुतळे, देवींच्या मूर्त्या मंदिरात पुजतो, पण ज्या खऱ्या हाडा मासाच्या बायका आहेत त्यांच्यावर सतत सातत्याने अन्याय आणि अत्याचार हे होतच असतात. आणि हे होऊन देण्याच्या पाठी बीजेपी सरकारचाच हात आहे. कधीही अशा घटना होत असताना ते महिलांच्या बाजूनी स्वतःची भूमिका घेत नाही. आंदोलनं झाली, विरोधकांनी आवाज उचलला की काहीतरी जसं त्या दिवशी केली, दुसरी प्रेस बोलवून तिकडे महिला पत्रकारांना बोलवलं. हे आम्हाला मान्य नाही. महिलांचा अपमान, महिलांवर होणारे अत्याचार ह्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हे नेहमीच आवाज उठवत आलेले आहेत आणि आम्ही सातत्याने हीच भूमिका घेऊ.